रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हा जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम. हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई. हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई. लाभ पाई उत्तम 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 लाभ पाई उत्तम. मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास. मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास. पुढे आस उरेना 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 पुढे आस उरेना. कृपादान केले संती कृपादान केले संती. कृपादान केले संती कृपादान केले संती. कल्पांती ही सरेना कल्पांती ही सरेना कल्पाते सरेना कल्पाते सरेना कल्पाते सरेना कल्पाते सरेना. तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा. तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा. हेच देवा उत्तम 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 हेच देवा उत्तम. मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास. मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास. पुढे आस उरेना 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 पुढे आस उरेना. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त चिंतन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य जगमान्य साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगातून महाराज
हा मानवी जीव जर साधूच्या सेवेत गेला अथवा या मानवी जीवाने जर साधूची संगत केली तर त्याला काय फलप्राप्ती होती याची विवेचना करतात. विठाला प्रस्तुत अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा जीव जर साधूच्या संगतीत गेला अथवा या जीवानं जर साधूची सेवा जर केली तर काय फलप्राप्ती होती. ऐका, या मृत्यू लोकाचं जर निरीक्षण करायला गेलं तर या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना माणसं प्रत्येक जण कोणाची ना तरी कोणाची संगत करतो अथवा प्रत्येक जण कोणाची ना कोणाची तरी सेवा करतो. पण अनेकाची सेवा करून अनेकाची संगती करून पदरामध्ये माणसाच्या काही पडत नाही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पळणाऱ्या माणसाचं निरीक्षण करा. प्रत्येक माणसाला वाटतं की माझ्या पदरामध्ये काहीतरी लाभ प्राप्त झाला पाहिजे, माझ्या पदरामध्ये काहीतरी पडलं पाहिजे. याच्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत माणसाची धावाधाव आहे. मग अनेकाच्या संगतीत जाऊन अनेकाची सेवा करून ह्या जीवाला थकवा आला आणि हा कंटाळलेला जीव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायकडे गेला आणि महाराजाला विचारलं, महाराज अहो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रात्रंदिवस मी पळतोय हो, रात्रंदिवस मी संगती करतो अनेकाची, रात्रंदिवस मी अनेकाची सेवा करतो, पण माझ्या पदरात काही पडत नाही. मग महाराजांनी सांगितलं, तुला जर लाभाची अपेक्षा असेल, तुला जर वाटत असेल की माझ्या पदरात काहीतरी लाभ पडाव, मग तू अनेकाच्या संगतीत जाण्यापेक्षा जगाच्या पाठीवर एकमेव अशी साधूची संगत आहे, त्या साधूच्या संगतीत जा. तू साधूच्या संगतीत गेला की तुझ्या पदरामध्ये लाभ प्राप्त होतो. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. मग साधकाने प्रश्न विचारला, त्या जीवाने प्रश्न विचारला, महाराज मी साधूच्या संगतीमध्ये जाईल, साधूची सेवा करेल, मला लाभ प्राप्त होईल का? महाराज म्हणले, तुला नक्की लाभ प्राप्त होईल, पण साधूच्या संगतीत गेलं अथवा साधूची जर सेवा करायला गेलं की तिथं एका गोष्टीची आट तुम्हाला टाकली. कशाची आट? साधूच्या संगतीत गेला अथवा साधूची जर सेवा करायला माणूस गेलं तर तिथं मालक होण्याचा प्रयत्न करायचा नाही. काय करायचा? तिथं साधूच्या संगतीत गेलं की तुम्ही दास्यत्व स्वीकारण्याचा प्रयत्न करायचा आणि एकदा का साधूचं दास्यत्व स्वीकारलं, म्हणविता त्यांचे दास आणि पुढे हे आस उरेना. मग साधकानं प्रश्न विचारला, महाराज आम्ही साधूची संगत करू, आम्ही साधूची सेवा करू, मग साधू आम्हाला लाभ प्राप्त देतील का? हो, तुम्हाला नक्की लाभ प्राप्त करून देतील. मग लाभ नेमका काय देतील? कुठं 10-5 एकर जमीन घेऊन देतील का? साधू कुठे एखादी बिल्डिंग बांधून देतील का? साधू तुम्हाला पैसा देतील का? साधू तुमच्या हातात अंगठ्या घालतील का? नेमकं साधू महात्म्य तुम्हाला देतील काय? महाराज म्हणले, अशा नाश पावणाऱ्या गोष्टी तुम्हाला साधू देणार नाहीत. मग साधू नेमकं देतील तुम्हाला काय? साधू काहीच करणार नाहीत, फक्त तुमच्या डोक्यावर कृपेचा हात ठेवणार आणि एकदा का साधू महात्म्यानं तुमच्यावर कृपा केली